अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुर्हादेवी येथील मिनी CSC केंद्र संचालकांकडून 1 कोटींच्या फसवणुकीचा गंडा. 26 महिला बचत गट पीडित. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. तालुक्यातील मुर्हादेवी परिसरात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मिनी CSC केंद्राच्या संचालकांवर तब्बल 1 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात 26 महिला बचत गट आणि काही सर्वसामान्य नागरिकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार रहिमापूर पोलीस ठाण्यात दाखल केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मिनी CSC केंद्राच्या संचालकांनी महिला बचत गटांकडून कर्ज हप्ते स्वीकारून ते बँकेत जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी वळवल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून हे बचत गट नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत होते, मात्र तब्बल 14 हप्ते बँकेत जमा न झाल्याने उघड झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. महिलांच्या म्हणण्यानुसार अंजनगाव पंचायत समितीमार्फत त्यांच्या पुढील सुमारे 10 लाख रुपयांच्या कर्ज प्रस्तावाच्या प्रक्रियेदरम्यान या अनियमिततेचा खुलासा झाला. काही बचत गटांनी कर्ज परतफेडीसाठी सुमारे 2 लाख रुपये भरले, परंतु ती रक्कम बँक खात्यात जमा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. प्रत्येक बचत गटाची अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा पीडित महिलांकडून केला जातो आहे. या प्रकरणात केवळ संचालकच नाही तर काही शासकीय अधिकाऱ्यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी सुद्धा पीडित महिलांना पाठिंबा दर्शवला आहे. संबंधितांनी दोषींवर कठोर कारवाई करून फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी होते आहे. दुसरीकडे या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची प्राथमिक नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. आणि या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. अमरावती जिल्हा प्रतिनिधी कैलास वाकपांजर. आपण कशासाठी आले मुन्ना भाऊ इथे? जय महाराष्ट्र. मी मुन्ना इसोकार, शिवसेना शहर अध्यक्ष अंजनगाव. मला माहिती मिळाली की काही शेतकरी महिलांची सेंट्रल बँकेमधून मुरा या गावामध्ये फसवणूक झालेली आहे. बचत गट जे आहे 25 ते 30च्या दरम्यान एक मतीन पटेल नावाचा सौदागर म्हणून एक मुलगा या सर्व बँकेचा व्यवहार या महिलांच्या जवळून तो चालवत होता आणि त्याने जवळपास एका बचत गटातून 3 लाख 4 लाख 4.5 लाख अशा किस्ता त्यांच्या थकीत ठेवलेल्या आहेत. त्यांना खोट्या पावत्या देऊन त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि हा जो मतीन सौदागर आहे हे मी माहिती काढली असता हा याचे दारूचे 2 नंबरचे व्यवसाय आहेत. मग याचे जर व्यवसाय आहेत याचा काही जर पुरवठा जर प्रशासनाला भेटत असेल आणि त्याच्यामुळे ही जर कारवाई होत नसेल आणि हे प्रकरण जर दाबल्या जात असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. शिवसेना या विरोधात कठोर कारवाई करणार आहे. प्रशासनालाही सांगणार आहे. शिंदे साहेबापर्यंत हा निरोप जाणार आहे. जर आमच्या कष्टकरी गरीब महिलांची फसवणूक कोणी करत असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना ज्यांचे पैसे परत मिळण्यात यावे, नाही तर शिवसेना इथे आंदोलन करण्याचा तुम्हाला निर्धार दाखवतो. कोणत्या बँकेचे पैसे कोणत्या बँकेने फसवलेले? सेंट्रल बँक जी आहे अंजनगावची, त्या सेंट्रल बँकेमध्ये या बचत गटाच्या महिला पैसे भरत होत्या आणि त्यांनी एका मतीन सौदागर नावाच्या पुरुषाला मुऱ्याची सर्व जबाबदारी दिली होती. तो खोट्या पावत्या देत होता आणि बँकेमध्ये तो पैसे भरत नव्हता. यांना खोट्या पावत्या देत होता. आतापर्यंत महिलांना धमक्या वगैरे देण्याची या शिंदे साहेबाच्या शासनात लाडक्या बहिणीला धमकी देण्याची कोणाची ताकद नाही आहे आणि जर कोणी देत असेल तर त्याला शिवसेना बघून घेईल. ठीक. हां बोला. ओमसाई महिला साहेब लोक म्हणत तुम्हाला समजत नाही, तुम्ही मतीच्या घरी जा, आम्हाला तिथं पाठवते. काही समजलं नाही की तिथं पाठवून देत, तुम्ही मतीच्या घरी जा, तिथं काम करा. सांगतच नाही कसं करावं लागतं. बोलू का? आमचा आहे सर ओमसाई महिला बचत गट. आमच्या 15 किस्ता हे झाल्या, म्हणजे 30,000 रुपये महिन्यानं 15 भरल्या गेल्या नाही. तर बँकेवाल्याचं काम होतं ना आम्हाला फोन करणं. एक किस्त नाही टाकल्या गेली तर 15 होईपर्यंत त्यानं अजिबात माहीत नाही केलं. अच्छा, हे तुम्हाला कधी माहीत पडलं? हे आम्हाला आता आमचा डबल 10 लाखाचा प्रस्ताव झाला होता मंजूर पंचायत समितीनं. तर त्यानं असं म्हटलं की बा तुमचं लोन आमच्यापर्यंत पोचलं नाही. 6.5 लाखाचे तुमचे 2च लाख आले, 4,20,000 थकीत आहेत. तर त्याच्याच्यानं हे कारवाई करण्यात आली. पुढे इथं अंजनगाव पोलीस स्टेशनला आले, साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? तिथं बँकेवाल्यानं सांगितलं. तिथं अंजनगाव पोलीस स्टेशनला आले तर साहेबांनी काय सांगितलं? साहेबांनी सांगितलं की तुम्ही काही गुन्हेगार नाही हां. आहे, तुमची फसवणूक झालेली आहे बा, तुमची बचत भरल्या नाही गेली तर तुम्ही कारवाई करू शकता. तुम्हाला कारवाई करण्यासाठी चिंचोलीला जा बा.
चिंचोलीला रायमापूर चिंचोली जे आहे ना पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन मुरा गावात वडदगट आहे. ठीक. सर्व गटांचीच आहे ना. मग एका आता गटाचं तुम्ही नाही आहे. इथून कुठं जाणार? चिंचोली रायमापूर का चिंचोली रायमापूर. सर्व? हा. ठीक आहे. हा? नाही एक मिनिट.